माध्यमिक विभाग मुले खो खो मुलचेरा वर्सेस कोरची आणि अशा प्रकारे अगदी 10 सेकंदाच्या आत पहिला गडी आउट मुलचेराचा. दुसरा गडी सुद्धा आउट झालेला आहे आणि फार सुंदरशी अशी कोरची गटाची गडी, खूप फास्ट रनिंग. अगदी डोळ्याची पापणी पडत नाही एवढ्या फास्ट लिखितात आणि अशा प्रकारे अगदी 1 मिनिटाच्या आत पहिले 3 गडी आउट करून 3 गड्याची लीड त्यांनी 3 गडी गुण त्यांनी प्राप्त केलेले आहेत. आणि अशा प्रकारे दुसरा गडी सुद्धा, चौथा गडी सुद्धा आउट झालेला आहे. फार सुंदरशी अशी खेळी आपण बघू शकता. धुवा उडवत आहेत पोरं. फार सुंदरशा अशा खेळीचं प्रदर्शन. अगदी सुरुवातीची मॅच कोरची संघ सध्या बसलेला आहे आणि मुलचेरा हा संघ वेलीमध्ये. पाऊल सुद्धा फार कमी वेळामध्ये विद्यार्थी कुठलाही वेळ न दवडता ते काढतात आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सुंदरसा प्रयत्न, परंतु अपयश आणि हा यश मात्र आता प्राप्त झालेला आहे. शेकून 5 गडी कोरची संघाने मिळवलेले आहेत. कुंट मारण्याचा फार सुंदरसा असा प्रयत्न आणि अंपायरने आउट दिला नाही, कदाचित झालाही नसेल. फार सुंदरसा प्रयत्न कुंट मारण्याचा, परंतु फॉल झालेला आहे, त्याचा तोल गेला. खूप फास्ट रनिंग आणि अशा प्रकारे 6वा गडी आउट. अगदी 2.25 मिनिटाचा वेळ झालेला आहे आणि 6 गडी आउट. अंपायरने फाऊल दिला, फाऊल लगेच त्यांनी काढला. पुन्हा गडी मारण्याचा प्रयत्न, खुंट मारण्याचा सुंदरसा प्रयत्न, परंतु अपयशी. बघूया आता पुढे काय होते. प्रत्येक विद्यार्थी आज आणि अशा प्रकारे 7वा गडी आउट. आपणास सांगू इच्छितो की खो खो या खेळामध्ये एकूण 9 गडी असतात. तीन आणि अशा प्रकारे पुन्हा 8 गडी एकूण आउट झालेले आहेत. 9वा गडी. बघूया काय होतं. फार सुंदरशी अशी खेळी कोरची संघाची आणि गुंट मारून आउट केलेला आहे आणि अंपायरने सुद्धा आउट दिलेला आहे. पहिले 3 गडी आता जे अगदी 1 मिनिटाच्या आत आउट झाले होते, पहिले 3 गडी आहेत. पुन्हा एकदा त्यांना यावं लागलं आणि फार सुंदरशी अशी रनिंग आणि अशा प्रकारे आता तो निश्चितपणे आउट केल्याशिवाय सोडणार नाही. फार सुंदरशी डाय आउट केलं त्यांनी. खो खो हा खेळ रनिंगला खूप महत्त्व आहे इथे. अंपायरने आउट दिलं नाही. अशा प्रकारे 4.5 मिनिटाचा वेळ झालेला आहे आणि किती फास्ट रनिंग आहे त्याची आणि ते आउट झालेला आहे. पायाला लागले त्याच्या हात. असे एकूण 9, 2, 10, 11 गडी आउट झालेले आहेत आणि हे 12वा नाही फाऊल दिलाय अंपायरने, त्यामुळे आउट नाही. नजर सुद्धा फिरवता येत नाही या खेळामध्ये. मान फिरली तरी फाऊल म्हणून घोषित केला जातो.
बघूया आता काय होतं. 12वा गडी आहे हे. बघू शकता आपण काय होतं. आता हे गडी निश्चित आउट केल्याशिवाय सोडणार नाही. आउट. अशा प्रकारे एकूण 12 गडी आउट झालेले आहेत. 13, 14, 15 साठी 3 पुन्हा निघालेत. धुव्वा उडवून टाकलाय लेकरांनी. आपण बघू शकतो फार सुंदरशी खेळी. मुलचेरा संघ सध्या नाही, असं काही सांगता येत नाही, अजून काही बोलता येणार नाही आपल्याला. फक्त पहिला राऊंड आहे हा. बघू ते सुद्धा बसल्यानंतर ते किती सुंदर प्रकारे खेळी करतात त्यावर सुद्धा डिपेंड असेल. आणि अशा प्रकारे आउट दिलेला नाही, आउट नाही. प्रेक्षकांची अफाट सारी अशी गर्दी. आणि अशा प्रकारे 13वा गडी आउट झालेला आहे. 13वा गडी आउट. फार सुंदरशी अशी त्याने स्टाईल सुद्धा मारली. आउट केला बरोबर. वाव. छान डाय मारण्याचा प्रयत्न, परंतु वेलीत निघणारा गडी हा थोडासा लांब होता. जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन गडचिरोलीमध्ये विद्यार्थी आणि कर्मचारी दोन्हींचे सामने इथे होऊ घातलेले आहेत. आपापल्या तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त करून हे विद्यार्थी येथे आलेले आहेत. आणि अशा प्रकारे वेळ समाप्त 7 मिनिटं. पहिल्या डावातील पहिला राऊंड समाप्त. पहिल्या डावातील आता मुलचेराचे खेळाडू विद्यार्थी बसलेले आहेत. बघूया खुर्चीचे विद्यार्थी किती आपलं सामर्थ्य टिकवून ठेवतात. उलटा मारण्याचा छान प्रयत्न. थोडा फाऊल झालेला आहे घसरला. जमलेल्या गड्याला निश्चितपणे घ्यायला पाहिजे अगोदर. अरे रे, जो विद्यार्थी दमलेला आहे त्याच विद्यार्थ्याला खरं तर इथं घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा फाऊल. आपण पाहिलं होतं मोर्ची संघ जेव्हा बसला होता त्यावेळात अगदी 1 मिनिटाच्या आत 3 गडी त्यांनी पहिले मारलेले होते. बघूया मुलचेराची सुद्धा काय प्रगती करतील. इकडे राजू कोरेड्डीवार सर आहेत अंपायर म्हणून. जिल्हा स्तराचा सामना आउट. पहिला गडी आउट. 2 मिनिटानंतर मात्र पहिला गडी आउट झालेला. खूप सुंदरशी अशी डाय, परंतु अपयशी. फार सुंदरसा असा प्रयत्न गडी मारण्याचा आणि फार अजून पुन्हा एकदा डाय मारण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु अपयशी. वेलीमध्ये निघणे 2-2ची वेली तो करतोय. खो पाठी खो दिल्याने थोडेसे वेलीत असणारे जे विद्यार्थी असतात खेळाडू ते दमतात आणि त्यामुळे त्यानं चकवल्या गड्याला लंबाची, परंतु अजून आउट झालेला नाही.
झालेला आहे. कृपया चालू संघाने आपला आउट दिलेला नाही एम्पायरने, आणि जोपर्यंत एम्पायर आउट देत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी निश्चितपणे स्वतः कधीच निघत नाहीत. त्यांना पण माहीत आहे कधी कधी एम्पायरला सुद्धा कधी कधी नजर चुकणे दिसत नाही. अरे गडी जो आहे त्या गड्या थकलेल्या गड्याचाच फक्त त्यांनी विचार करायला पाहिजे. हा थकून आहे. फार सुंदरशी अशी खेळी. मुलचेरा संघ थोडा या वेळात मला कमी वाटते, परंतु फार छान खेळतात काही मुले. आपण बघू शकता जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन 2025 आणि कोरची तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेली एक टीम, दुसरी मुलचेरा तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेली दुसरी टीम, आणि अशा प्रकारे दुसरा गडी आउट झालेला आहे कोरची संघाचा. वेळ मात्र जवळपास 4.5 पावणे 5 मिनिटं झालेली आहे. मात्र कमी वेळात जास्त गडी जर मारतील तर त्यांना चॅलेंज द्यायला थोडंसं बरं होईल. काही मुलं खरंच मुलचेऱ्याचे काही मुलं खूप छान खेळत आहेत. थोडंसं वरचढपणा कोरची संघाचा. प्राथमिक विभाग कबड्डी झुरंच्या वरचे देखा पडले. अजून दोन्ही संघ अजून झालेले नाही. 5 मिनिटाचा अवधी दिला जात आहे, अन्यथा दोन्ही संघाला बाद केल्या जाईल. 5.5 मिनिटाचा वेळ आतापर्यंत पूर्ण, आणि मुलचेरा संघाला केवळ 2 गुण मिळालेले आहेत. 14 गुण तर मला वाटते आउट दिलेला आहे. असं एकूण 3 गडी आउट. अधिक प्रयत्न करणं गरजेचं. मुलचेरा संघाला शेअरिंग देताना अनेक थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं त्याचं. झालेला आहे. मुलचेरा उपस्थित करा. प्राथमिक विभाग खरं तर दमलेल्या विद्यार्थ्याला त्याने सोडायला नाही पाहिजे होतं. अशा प्रकारे वेळ समाप्त. पहिला राऊंड समाप्त. बरीचशी लीड कोरची संघाची. बघूया पुढे काय होतं. अशा प्रकारे सामना डिक्लेअर. कोरची हा संघ विजयी.